श्री स्वामी समर्थ सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या 2.5 पानांचा उपाय करायचा आहे। तर हा उपाय कोणता करायचा आहे हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम दुर्गाय नमः लिहायला विसरू नका। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे विजयादशमी म्हणजेच दसरा। या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला आपट्याच्या 2.5 पानांचा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने तुमच्या सर्व मनोकामना नक्की पूर्ण होतील। त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी रावण दहन, शस्त्रक्रिया पूजन, सरस्वती पूजन, दुर्गा मातेचे पूजन सुद्धा केले जाते। विजयालक्ष्मीच्या दिवशी श्रवण यंत्राचा मुहूर्त आला तर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि यावर्षी दसऱ्याच्या दिवशी हा शुभ योग जुळून आलेला आहे। श्रवण नक्षत्र हे शनिवारी म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी पहाटे 5:25 सुरू होणार आहे, तर 13 ऑक्टोबर रोजी पहाटे 4:27 संपणार आहे। त्यामुळे या वर्षीचा दसरा हा अत्यंत खास आणि महत्त्वाचा मानला गेला आहे। तर दशमी तिथी ही शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:28 सुरू होणार आहे। त्याची समाप्ती ही 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:08 होणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार दसरा हा 12 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे। अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आलेले आहे, त्याचप्रमाणे नवमी आणि दसरा सुद्धा एकाच दिवशी आलेला आहे। त्यामुळे या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे। त्यामुळे विजयादशमीचा हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ आहे। तरी सुद्धा दसऱ्याचा हा विजय मुहूर्त दुपारी 2:02 सुरू होणार आहे आणि 2:48 समाप्ती होणार आहे। अगदी 46 मिनिटांचा हा कालावधी आहे। हा कालावधी अत्यंत शुभ मानला गेला आहे। तर या 46 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपल्याला आपट्याच्या 2.5 पानांचा उपाय करायचा आहे। जर तुम्हाला या 46 मिनिटांमध्ये हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात कधीही हा उपाय करू शकता। परंतु जर तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात असे वाटत असेल तर तुम्ही आवर्जून या 46 मिनिटांमध्ये हा उपाय नक्की करून पहा। तर या उपायासाठी आपल्याला आपट्याची 2.5 पाने घ्यायची आहेत। या आपट्यांच्या पानांना सोने देखील म्हटले जाते। दसऱ्याच्या दिवशी एकमेकांना हे सोने दिले जाते। त्याचप्रमाणे सोने म्हणून हे देवांना देखील अर्पण केले जाते। त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानाला अतिशय महत्त्व आहे। तर या उपायासाठी आपल्याला देवघरासमोर बसायचे आहे। बसताना आपल्याला एक आसन घ्यायचे आहे। हा उपाय करताना आपल्याला कुंकवाचा एक टिळक आपल्या कपाळावर लावून घ्यायचा आहे। यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला 2.5 पानाचा हा उपाय करायचा आहे। यानंतर आपल्याला आपट्याची 2.5 पाने घ्यायची आहेत। आपल्याला ही पाने आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत। त्यानंतर आपल्याला आपल्या कुलदेवतेचा 108 वेळा मंत्रजप करायचा आहे किंवा तुम्ही 9 मंत्र सुद्धा जप करू शकता किंवा तुम्ही कोणत्याही देवीचा मंत्रजप सुद्धा करू शकता। 9 मंत्र म्हणजे ओम रीम क्लीम क्लीम चामुंडाय नमः या मंत्राचा जप आपल्याला या दिवशी करायचा आहे। या मंत्रामध्ये नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये नवरात्रीच्या 9 देवींची शक्ती एकवटलेली असते। नवरात्रीच्या 9 देवींची शक्ती एकत्र आलेली असते। त्यामुळे या मंत्राचा जप आवर्जून करावा। त्याचप्रमाणे एक वेळा कालभैरव अष्टक म्हणायचा आहे आणि आपल्याला 108 वेळा श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे। यानंतर ही 2.5 पाने आपल्याला आपल्या स्वामींच्या चरणी किंवा आपल्या कुलदेवतेच्या चरणी आपण अर्पण करू शकता। तुम्ही ज्यांना आपले गुरु मानत असाल त्यांच्या चरणी ही पाने तुम्हाला अर्पण करायची आहेत। त्यानंतर आपल्याला ही पाने 2 किंवा 3 तासांनी उचलायची आहेत आणि ही पाने आपल्याला लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत किंवा तुम्ही आपल्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता। यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमी राहत नाही। त्याचप्रमाणे घरामध्ये पैसा अडक्याची कमी राहत नाही। घरामध्ये सुख आणि समाधान येते। हा उपाय आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे। हा उपाय करून झाल्यानंतर आपण आपल्या कुलदेवतेच्या समोर बसून हात जोडून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा बोलून दाखवायची आहे किंवा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, त्याचप्रमाणे घरामध्ये भरभराट यावी, त्याचप्रमाणे घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत, ज्या काही आर्थिक समस्या आहेत ते कमी होण्यासाठी देवीकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे।
अशा प्रकारे दसऱ्याच्या दिवशी तुम्ही 2.5 पानांचा हा प्रभावी उपाय करू शकता. त्याचप्रमाणे तुमची खूप दिवसापासून कामे अडलेली असतील आणि ती पूर्ण होत नसतील तर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही शमीच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे. त्यामुळे कामामध्ये प्रगती होते. ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणी नक्कीच कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे मुलांची प्रगती होत नसेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता हा आपल्याला दिवा लावायचा आहे. दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी मंदिरामध्ये तुम्ही झाडूसुद्धा दान करू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये प्रगती होत नसेल, धंद्यामध्ये प्रगती नसेल, काही अडचणी येत असतील तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी लाल रांगोळीने आग्नेय कोपऱ्यात श्रीराम असे लिहायचे आहे. यामुळे तुमच्या धंद्यामध्ये नक्कीच वाढ होईल आणि ज्या काही अडचणी येत आहेत त्या नक्कीच कमी होतील. त्याचप्रमाणे विजयादशमीच्या दिवशी आपल्याला ओम विजयाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्याचप्रमाणे एका पिवळ्या कपड्यामध्ये एक नारळ, जानवे आणि मिठाई सहित हा नारळ आपल्याला श्रीरामाच्या मंदिरात अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्याला आपल्या घरावरून 21 वेळा उतरून घ्यायचा आहे आणि हा नारळ आपल्याला आपल्या शेजारी कुठेही रावण दहन आहे तिथे हा नारळ आपल्याला टाकायचा आहे. आपल्या अवतीभोवती कुठेही रावण दहन केला असेल त्या रावण दहनामध्ये आपल्याला हा नारळ टाकायचा आहे. या उपायामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे किंवा ज्या काही वाईट प्रवृत्ती आहेत, ज्या काही राक्षसी प्रवृत्ती आहेत त्या नष्ट होतील. घरातील इडापिडा बाहेर येईल. म्हणून दसऱ्याच्या दिवशी 21 वेळा आपल्या घरावरून हा नारळ उतरून रावण दहनामध्ये टाकायचा आहे. त्याचप्रमाणे हनुमान चालीसा सुद्धा या दिवशी आपल्याला वाचायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजेच आपल्या उंबऱ्यावर आपल्याला या दिवशी कापूर जाळायचा आहे. एका तामणामध्ये किंवा एका मातीच्या पंतीमध्ये सुद्धा आपण हा कापूर जाळू शकता. यामुळे घरातील नकारात्मकता जाईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. घरामध्ये जी काही इडापिडा आहे ती नक्कीच कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे या दसऱ्याच्या दिवशी आपल्याला प्रभू श्रीरामाचं स्मरण करून रामरक्षा वाचायची आहे. तसेच या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तींना, गरीब व्यक्तींना अन्नदान किंवा वस्त्रदान करू शकता. अशा प्रकारे दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या 2.5 पानांचा हा उपाय तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे अतिशय सोपे आणि साधे उपाय सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहेत. ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.